एक खरं आयुष्य बदलणारी कथा। एका गावात लहानशा घरात सुमित्रा आणि तिचा मुलगा रोहित राहत होते। सुमित्रा विधवा होती आणि रोजची गुजारणा करण्यासाठी शेतात मोलमजुरी करत होती। रोहित हुशार आणि अभ्यासू होता, पण त्याच्या डोळ्यात नेहमी एक वेदनेचं सावट दिसत असे। त्याचा राग आणि दुःख नेहमी त्याच्या वागणुकीतून जाणवायचं। रोहितला माहित होतं की त्याच्या वडिलांचा मृत्यू एका अपघातात झाला होता, परंतु त्याने कधीही त्यासाठी पूर्ण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता। एके दिवशी त्याला आईच्या कपाटात काही जुनी पत्र सापडली। त्यातून त्याला कळलं की त्याच्या वडिलांचा अपघात एका मद्यधुंद ट्रक चालकामुळे झाला होता। हा सत्यभास रोहितसाठी खूप त्रासदायक होता। त्याचा राग उफाळून आला। त्या माणसाला शिक्षा मिळालीच पाहिजे असं तो वारंवार स्वतःशी म्हणत होता। काही दिवसांनी गावातील एका धार्मिक कार्यक्रमात रोहितला त्या माणसाची ओळख झाली। तो वृद्ध, दुबळा आणि एकाकी वाटत होता। त्याला पाहून रोहितच्या मनात दोन भावना उफाळल्या, राग आणि दया। त्या माणसाने रोहितच्या कुटुंबाला मोठं दुःख दिलं होतं, पण आता तो स्वतःच्या दुःखात बुडल्यासारखा वाटत होता। एक दिवस रोहितने त्यासोबत बोलण्याचं धाडस केलं। त्या माणसाने मान तुकवून त्याला सगळं खरं सांगितलं। तो दिवस आणि त्याचा पश्चाताप हे सारं त्याने कबूल केलं। माझ्या चुकीमुळे तुझं कुटुंब उद्ध्वस्त झालं। मी माझं आयुष्य माफी मागण्यात घालवतो आहे, पण त्या वेदनांना कधीही कमी करू शकलो नाही, असा तो रोहितला म्हणतो। रोहितच्या मनातील राग वितळू लागला। तो विचार करू लागला, त्या माणसाला शिक्षा झालेलीच आहे, पण जर मी त्याला माफ केलं तर? त्याच क्षणी त्याने ठरवलं की तो त्याला माफ करेल। मी तुम्हाला माफ करतो, रोहित त्या व्यक्तीला म्हणाला। त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तुझ्या माफीनं मला आज खरं जीवन मिळालं, असं तो रोहितला म्हणतो। त्या दिवशी रोहितला एक मोठा धडा मिळाला। माफीचा अर्थ फक्त दुसऱ्याला क्षमा करणं नाही, तर स्वतःच्या मनावरचं ओझं हलकं करणं आहे। रोहितच्या आयुष्यात हा क्षण बदल घडून आणणारा ठरला। त्याच्या डोळ्यातील रागाची जागा आता शांततेने घेतली होती। माफीचा हा अनुभव फक्त त्याच्यासाठी नाही, तर त्याच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल। माफी हीच खरी ताकद आहे, हे तो सगळ्यांना सांगत राहील। धन्यवाद। हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।